नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या निवडणुकीत नेमका कोणता फॅक्टर निर्णायक आहे हे देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। दिल्लीत 27 वर्षांनंतर सत्तेत कमबॅक करणाऱ्या भाजपानं नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे। रेखा गुप्ता यांची भाजपानं दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे। गुप्ता या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहेत। यापूर्वी सुषमा स्वराज ज्या भाजपाच्या होत्या, शीला दीक्षित काँग्रेसकडून, अथित ज्या आम आदमी पक्षाच्या होत्या, या महिलांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे। दिल्लीतील नवनिर्वाचित भाजपा आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत। 50 वर्षांच्या गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या। विशेष म्हणजे त्यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे। रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात 1974 साली झाला। त्या 2 वर्षाच्या असतानाच त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले। रेखा गुप्ता यांचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते। त्यांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं आहे। त्यांचं संपूर्ण शिक्षण हे दिल्लीमध्ये कंप्लीट झालं आहे। कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्या। त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात सक्रिय होत्या। दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। रेखा गुप्ता या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष देखील आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शालीमार मतदारसंघातून विजय मिळवला। गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला होता। या निवडणुकीत रेखा गुप्ता यांना 68,200 मतं मिळाली, तर वंदना कुमारी यांना 38,605 मतं मिळाली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनेनंतर रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं मानलं जात आहे आणि महिला मुख्यमंत्रीचा प्रस्ताव हा RSSनं दिला होता। भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं तो प्रस्ताव मान्य केला। त्यानंतर त्यांच्या नावाची आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला। गुप्ता बुधवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी 2025 या रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास पाहायला गेलं तर त्यांनी 2003 ते 2004 पर्यंत दिल्लीतील भाजप युवा मोर्चा सचिवपद भूषवले। यानंतर 2004 ते 2006 मध्ये त्यांनी त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या। एप्रिल 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर उत्तर पीतमपुरा वॉर्डमधून महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक बनल्या। महानगरपालिकेतील नगरसेवक झाल्यानंतर त्यांना 2007 ते 2009 पर्यंत महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली। यानंतर मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनल्या। सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत। रेखा गुप्ता यांनी आतापर्यंत 3 वेळा दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली आहे। 2015 आणि 2020च्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या। 2015 मध्ये त्यांचा वंदना कुमारी यांनी सुमारे 11,000 मतांनी रेखा गुप्ता यांचा पराभव केला, तर 2020 मध्ये त्यांच्या पराभवाचे अंतर 3,440 इतके होते। पण आता 2025 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे। रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून 2025च्या निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल केले होते। या पत्रानुसार रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती सुमारे 5.3 कोटी रुपये इतकी आहे। त्यांची कमाई वकिली आणि राजकीय करिअरद्वारे होते। रेखा गुप्ता यांच्याकडे 1,48,000 रुपये आहेत, तर त्यांच्या बँक खात्यात 22,42,242 रुपये इतके आहेत। याशिवाय त्यांचे अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स देखील आहेत। त्यांच्याकडे 5 कोटीची प्रॉपर्टी आहे। रेखा गुप्ता यांचे पती हे बिझनेसमॅन आहेत। त्यांच्या पतीकडे 53,68,000 इतक्या रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे।
तर मित्रांनो, ही आहे रेखा गुप्ता यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राइब करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडिया